नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, तुम्ही जे एखादं व्रत करता, एखादी पूजा करता किंवा आपण असं समजू तुम्ही सत्यनारायणाचे व्रत करत आहात आणि हे व्रत करत असताना ज्यावेळेस त्या पूजेची उत्तर पूजा करायची असते त्यावेळेला गुरुजी तुमच्याकडे येतीलच असं होत नाही. बऱ्याच वेळेला काही गुरुजी तुम्हाला दुसऱ्या दिवशी अक्षत वाहून पूजा उचलण्यासाठी सांगतात आणि त्यावेळेला गुरुजींनी जी अक्षत दिलेली असते ही मंत्रून दिलेली असते. त्यामुळे आपल्या सत्यनारायण व्रतामध्ये आपण जे काही घरातील मूर्त्या वापरलेल्या आहेत, जसं की गणेशाची मूर्ती असेल, शंख घंटी असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्या मूर्त्या आपण रोज देवाऱ्यात ठेवत असतो आणि रोज त्या देवांची पूजा करत असतो. गुरुजींनी दिलेली अक्षत जर तुम्ही त्या मूर्तीवर वाहत असाल तर त्या मूर्तीतलं देवत्व हे निघून जात असतं. म्हणून असं न करता तुम्ही ज्या वेळेला उत्तर पूजन करण्यासाठी त्या ठिकाणी जाता त्यावेळेला पहिल्यांदा दिवा, अगरबत्ती, धूप जे काय असेल ते लावून त्यानंतर हळदी कुंकू अक्षत एखादं फूल वाहून देवाची पूजा उचलावी आणि त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्या घरातील ज्या काही मूर्त्या असतात त्या एका तामणामध्ये बाजूला काढून ठेवाव्यात. त्यानंतर गुरुजींनी दिलेली अक्षत वाहून ती पूजा विसर्जन करावी किंवा ती पूजा उचलावी. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून काही नवीन माहिती तुम्हाला हवी असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे, त्या नंबरवरती मेसेज करून आपण आपले विचार मांडू शकता. धन्यवाद.